नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सर्वांना वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर हा व्हिडिओ आहे माझा मागच्या वर्षीचा वटसावित्री पौर्णिमेचा. जेव्हा मी जुन्या घरी राहत होते, आता इकडे नवीन ठिकाणी शिफ्ट झाली आहे. तर हा व्हिडिओ मी खूप मिस केला, त्यामुळे आधी हा व्हिडिओ ॲड केलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला मी आजच्या वटसावित्री पौर्णिमेचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर चला वळूया. तर वटसावित्रीच्या आदल्या दिवशी अशी मेहंदी काढली होती. पहा किती छान रंगली. असं म्हणतात की मेहंदी छान डार्क रंगली म्हणजे आपल्या नवऱ्याचं आपल्यावरती प्रेम असतं. असं काही नसतं बरं का, ते आपल्या समाधानासाठी असतं. उष्णता ज्यांच्या हीट अंगात जास्त असते त्यांची मेहंदीही नेहमीच रंगते. आणि असेल बरं का, तसंही काहीतरी असेल. माझी नेहमी तर नेहमीच रंगते माझी मेहंदी. आणि असं मी सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे बनवला घरी. वडाच्या झाडाचा फोटो म्हणजेच चित्र काढून त्याची पूजाही करतात आणि अशा प्रकारे मी तयार झालेली आहे. कशी वाटते तेही नक्की कमेंट्स करून सांगा. मग जवळच्याच बाजूच्या सोसायटीमध्ये वडाच्या पूजेसाठी गेलो होतो. वडाचं झाड काही तेवढं मोठं नव्हतं, पण घराच्या आजूबाजूला जवळ हेच एक वडाचं झाड होतं. पाहून खूप वाईट वाटलं, कारण की वडाच्या झाडाच्या बाजूला एवढा कचरा होता ना. स्वच्छता म्हणजे काय असतं माहिती का? आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, दार स्वच्छ ठेवतो, पण घराच्या बाहेरचा परिसर स्वच्छ ठेवायला का विसरतो मला हे समजत नाही. ही गोष्ट मी वारंवार आणि नेहमी सांगते. फक्त घर स्वच्छ नका ठेवू, घराच्या बाहेरचाही परिसर स्वच्छ ठेवा. आपण घरातला कचरा डायरेक्ट बाहेर नेऊन टाकतो, पण बाहेरही त्या कचऱ्यामुळे प्रदूषण होतंच की. जनावरांना त्रास होतो, निसर्गालाही त्रास होतो. आणि वटसावित्री पौर्णिमा ही हाच नवरा 7 जन्म मला लाभो यासाठी करतात. जसं सावित्रीने सत्यवानाला आपले सत्यवानाचे प्राण यमापासनं आणलेले होते, तसंच प्रत्येक आपल्या नवऱ्याच्या अडचणीमध्ये, सुखादुःखामध्ये सामील होऊन त्याला खांद्याला खांदा लावून साथ देऊन प्रत्येक गोष्टीवर मात केली पाहिजे. त्याच्या सुखात सुख आणि दुःखात दुःख असं वाटून घेतलं पाहिजे, असं मला वाटतं. आणि त्याचसोबत निसर्गाचाही विचार केला पाहिजे प्रत्येकाने. मला असं वाटतं वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी एकतरी झाड लावावं आणि त्याचं चांगलं रुजूस्तर संगोपन करावं, असंही मला वाटतं. कारण की निसर्गाला तुम्ही जर त्रास दिला तर तो तुमच्यावरती कोपणारच आहे. ह्याचं उदाहरण म्हणजे यंदा पाऊस बघा किती लेट आहे. तर असो, आपण परत आपल्या व्हिडिओकडे वळूयात. आणि पहा किती सुंदर अशी सर्व बायकांनी पूजा केली आहे. आणि मी मुद्दामून दाखवते, आजूबाजूला बघा किती कचरा टाकलेला आहे. आरती करून घेतली, छानशी पूजा करून घेतली. अंजलीताईंची भेट झाली. अंजलीताईंची तब्येतही ठीक नव्हती, पण छान छोटीशी भेट झाली. मला आनंद झाला, त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवला. त्यानंतर घरी येऊन समृद्धी म्हटली, मम्मी तुझ्या लूकचा एक व्हिडिओ बनवूयात. मग समृद्धीने माझे काही फोटोज काढले, व्हिडिओज बनवले. खूप आवड आहे तिला. मग छोटे छोटे एक शॉर्ट्स घेतले आणि अशा प्रकारे फोटो काढले. समृद्धी एक एक पोज सांगत गेली आणि मी बनवत राहिले. तुम्हीही वटसावित्री पौर्णिमा अशा प्रकारे करता का? आमच्याकडे ती वडफळं पण करतात, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. त्या पुरणाची वडफळं करतात. जशी वडाच्या झाडाला फळं असतात तशीच सेम. आहोंच्या पाया पडल्या. म्हटलं कुठे काही चुकले असेल तर माफ करा बाबा. आणि अहो म्हटले, हे काय करते तू पुढच्या 7 जन्मासाठी मला कशाला फिक्स करते बाई. मी म्हटलं असं कसं, तुम्हाला सुटका नाही. आणि आहोंच्या 2 आत्या आलेल्या होत्या, त्यांच्यासोबतही असे फोटो काढले. त्यांची ओटी भरली. त्यांनाही सोबत घेऊन गेले होते पूजेला. मग आमच्या बहीणबाईंनीही माझी ओटी वगैरे भरली. बहीणबाईंनी घरीच वडाच्या झाडाची फांदी आणून पूजा केलेली होती, कारण तिलाही घरी पुरणाचा स्वयंपाक करायला लेट झाला होता. मग ती म्हटली मी आता घरीच करते. मी समृद्धीच्या स्कूलसाठी पहाटेच उठले होते, त्यामुळं स्वयंपाक लवकर झाला होता. व्हिडिओ कसा वाटला? चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा ज्यांनी नाही केलं आहे त्यांनी, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भेटूया अशाच छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.